जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी स्वतःच्या आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देण्याची खरी गरज आहे. यासाठी विश्व अंकुर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आज नांदेड शहरामध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं. महिलांवर असणाऱ्या विविध जबाबदाऱ्यामुळे त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आरोग्यास संबंधित अनेक व्याधीही होण्यास त्यांना सुरुवात होते. मात्र याकडेही पुरेशा प्रमाणात लक्ष दिलं जात नाही. यामध्ये जागरूकता नसणं आणि उशिरा निदान होणं किंवा आजाराचं चुकीचं निदान या गोष्टींचा समावेश आहे. यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येतं. सध्या महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यासाठी महिलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विश्व अंकुर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये आरोग्य शिबिर घेतले जात आहेत. या संस्थेच्या वतीने आज शहरातील मागासवर्गीय मुलीच्या शासकीय वसतिगृहात आरोग्य शिबिर घेण्यात आलं. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा सो उषाताई नरवाडे, संस्थेच्या सचिव सो अंजली नरवाडे, सो रविता आडे, गंगा हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुचिता एकमवार, मयुरी मिनगेरे, ओम हॉस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञ सो सीमा मॅडम, ममता गंगातीर यांच्यासह अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त आज विश्व अंकुर सेवाभावी संस्था नांदेड तसेच मागासवर्गीय शासकीय मुलींचे वसतिगृह नवीन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जागतिक महिला दिनानिमित्त इथे डॉक्टर सुचिता पेकमार मॅडम यांना आमंत्रित करून एक ज्वलंत विषयावरती आपण या ठिकाणी एक जनजागृतीचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. त्यामध्ये आपण मुलींच्या गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर याविषयी आपण इथे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने सिरम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने शासनांतर्गत किंवा ज्या महिला आहेत ज्या गरजू आहेत अशा महिलांना एक अल्पदरामध्ये आपण या ठिकाणी ते सिरम वॅक्सिनेशन इथे उपलब्ध करून देण्याचं एक प्रयोजन आपण केलेलं आहे. खरं तर महिलांचं आरोग्य हे एक फार ज्वलंत विषय आहे आणि आजच्या ह्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण या ठिकाणी हे नियोजित कार्यक्रमामधून एकच हेतू या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या महिला वर्गाचा जो आरोग्य आहे ते सुरक्षित राहावं आणि चांगलं राहावं आणि त्यांचं आरोग्य सांभाळावं त्यांनी. आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत आदरणीय सो सुचिता पेकमार मॅडम असतील, तसेच आमच्या आदरणीय मिनगिरे मॅडम आहेत, तसेच आजच्या कार्यक्रमाच्या आयोजका अध्यक्षा सो उषाताई नरवाडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष आहेत त्यांनी ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमामधून एक जनप्रबोधनाचं एक प्रयोजन या ठिकाणी आखलेलं आहे. तरी या कार्यक्रमाअंतर्गत यांच्या सर्वांच्या वतीने मी सगळ्या महिलांना असे आवाहन करू इच्छिते की त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि स्वतःबद्दल जागरूक व्हावं आणि सदर सर्व्हायकल कॅन्सर बद्दल त्यांनी लगेचच आपल्या नजीकच्या किंवा ह्या ठिकाणी जे आज उपस्थित आहेत मॅडम त्यांच्याशी संपर्क साधावा, तिथे जावं आणि ते वॅक्सिनेशन काय आहे आणि त्याचा फायदा आपल्यासाठी काय आहे आणि हे वॅक्सिनेशन लवकरात लवकर त्यांनी करून घ्यावं असं आव्हान करते. धन्यवाद. जागतिक महिला दिनानिमित्ताने विश्व अंकुर सेवाभावी संस्था आणि सर्व पदाधिकारी आणि शासकीय मुलींचे वसतिगृह यांनी आयोजित केलेला सर्व्हायकल कॅन्सर वॅक्सिनेशन लसीकरण जनजागृती प्रोग्राम, त्यानिमित्ताने सर्व मुलींनी प्रबोधन अतिशय उत्तमरित्या आणि सोबत आपलं भारत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ वॅक्सिन यांच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम मुलींचं प्रबोधन करण्यासाठी अतिशय उपयुक्त जो आज चा ज्वलंत विषय आहे सर्व्हायकल कॅन्सर, ज्याच्यासाठी भारतामध्ये दरवर्षी 70,000 ते 75,000 महिला मृत्युमुखी पडतात. त्याच्याबद्दल प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण प्रोग्राम जो की WHO चा कार्यक्रम आहे, त्याच्या निमित्ताने सर्व मुलींचं प्रबोधन आज अगदी सुंदररित्या करण्यात आलं आहे.